चप्पल काढून टाका. चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही न कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवघे गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून कमी केला तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना. चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही न कोणी अंग. विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्यमवाञ्छमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम्. अन्योच्चस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा करो प्रथमं दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास. त्यांची आस करू आम्ही. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करात पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू. आता अभिनव वाग विलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी. नमस्कार निमिया मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि. वरनौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारि. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय
रामलखन सीता सहित हृदय बसू सुरभूप ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल चंदनाचे हात पाय ही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग चंदनाचे हात पाय ही चंदन प्रस्तुत प्राप्त चिंतन सेवेकरता निवडला अभंग देव मान्य संत मान्य संत आणि जगमान्य संत असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तीर्थ जगताचा उत्कृष्ट आणि संतांचं लक्षण सांगणारा असा अभंग आहे विठ्ठल अभंगात जगद्गुरु तुकोबऱ्या संतांचं लक्षण सांगतात की संत कसे आहेत संतांना कसं ओळखलं जातं चपला हातात घ्या ना आपण फक्त शिकूनच राहिलो विठ्ठल 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 तुकोबऱ्या प्रस्तुत अभंगात संतांचं लक्षण सांगतात की संत कसे आहेत महाराज म्हणतात संत सांगू का कसे आहेत महाराज रूपक करतात की असे संत आहेत कसे संत आहेत महाराज चंदनासारखे संत आहेत का महाराज चंदनासारखे संत आहेत म्हणजे संतांचे हातपाय चंदनासारखे आहेत का नाही नाही तसे चंदनामध्ये गुण आहेत ना तसे संतांमध्ये गुण आहेत काय गुण आहेत चंदनाचे हात पाय ही चंदन आणखी कसे असतात परिसा नाही ही न कोणी अंग तसा परिस आहे तसे संत आहेत महाराज आणखी सांगा आम्हाला संत कसे आहेत महाराज आणखी दृष्टांत देतात दीपा नाही पाटी फुटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड जसा दिवा असतो ना आपण आपल्या घरी दिवा लावतो त्या दिव्यासारखे संत आहेत आणि महाराज आणखी दृष्टांत देतात साखर जशी गोड आहे तसे गोड स्वरूपाचे संत आहेत काहू महाराज मग या दृष्टांतामध्ये जर काही अवगुण सापडले तर महाराज म्हणतात संतांमध्ये या दृष्टांतामध्ये जरी अवगुण सापडत असतील पण संतात पाहून सुद्धा अवगुण सापडत नाही म्हणून तुकोबरा आपला तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळी ना विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर काही पर्याय द्यायचा होता तसा बेस कमी करा थोडं विकू कमी करा एकदम साधा आवाज करा सेवेला सुरुवात करण्या अगोदर काही पर्याय देतो असा अकारण करुणावरुणालय अखिल गुणधान भक्तवांजल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्मनाथ महाराज भक्त शिरोमणी नामदेव महाराज ज्यांच्या पुनीत पावन झालेला हा विदर्भ प्रांत आहे असे असणारे सद्गुरु संत वेदशास्त्र संपन्न गुरुवरे वासुदेवजी महाराज म्हणजे अनेक संत महात्मे ज्यांच्या येण्यानं शेगावला पंढरीचं उपमा झाली पंढरी सारखं क्षेत्र आपल्या विदर्भामध्ये तयार झालं असे असणारे समर्थ सद्गुरु संत गजानन महाराज अशा अनेक संतांच्या देवतांच्या कृपाशीर्वाद चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या राजपुरा दर्यापूर या ठिकाणी अनेक वर्षापासून मला वाटते 40-42 काय वर्ष झाली 1982 का 83 पासून हा सप्ताह चालू आहे विशेष आहे तुमच्या सप्त्यात काय विशेष आहे अरे सप्ताह कोणी करेल 5 वर्ष जास्तीत जास्त 1 वर्ष चांगला टामटूम होते नाही का दुसऱ्या वर्षी चांगला करते तिसऱ्या वर्षी चांगला करते चौथ्या वर्षापासून तो सप्ताह ओसरत जातो 5 वर्ष मोठा मुश्किल एखादा सप्ताह होतो पण भाग्य आहे तुमच्या गावाचं तुमच्या पुऱ्याचं की गेल्या अनेक वर्षापासून हा अखंड सप्ताह चालू आहे अखंड चालू आहे म्हणजे अखंड एकही वर्ष ज्यामध्ये खंड पडला नाही असा आपला सप्ताह आहे विठ्ठल विठ्ठल आणि या सप्त्यामध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा काय निमित्त सप्ताह आहे तर महाराज पत्रिका पाहिली मी नागदेवता नाही का त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा नंदी आणि शिवांची प्राण प्रतिष्ठा याचा वर्धापन दिन म्हणून आपण हा उत्सव साजरा करतो नवे तर नागदिवाळी म्हणून आपण उत्सव हा साजरा करतो आणि या निमित्त आपल्या गावामध्ये चालू आहे ती म्हणजे श्रीमद भागवत कथा आणि ज्यांच्या मुखामधून आपण जी कथा ऐकवतो ही कथा काही साधारण नाही मी सांगत असतो भागवत कथा म्हणजे कोळशाची खाण आहे थोडा आवाज वाढवा भागवत कथा म्हणजे कोळशाची खाण आहे कोळशाची खाण म्हणजे कशी हो तुम्ही कोळशाची खाण पाहिली का
दगडी कोळसा पाहिला ना? हो म्हणत आपलं कीर्तन चालता बोलता काही भ्यायचं काम नाही. मी तुमच्यासारखाच आहे आणि शुद्ध शाकाहारी आहे, त्यामुळे भिण्याचं कारण नाही. विठ्ठल विठ्ठल बोलत जा चालता आणि बोलता. आपलं कीर्तन कसं आहे मंडळी? पहिला मंडळी चालता आणि बोलता. चालता तुम्ही कार्यक्रम पाहिला, चालता बोलता. कीर्तन करता करता मी तुमच्याशी बोलणार आणि बसल्या बसल्या तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर देणार. तुम्ही का माझ्या 3 प्रश्नाची बरोबर उत्तर दिली, तुम्हाला काय मिळेल? कोण म्हणते चांदीच ना? एवढा श्रीमंत नाही मी. हो, चांदीचं दाणं देण्याकरता एवढा श्रीमंत नाही, पण महाराज मग आम्हाला उत्तर दिल्यानंतर काय मिळेल? तुम्हाला एक मिळेल ना. काय तुम्हाला मिळेल? माझ्यासोबत पंचपक्वान्न जेवण करण्याची संधी. तुम्ही का माझ्या 3 प्रश्नाची बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला मिळेल माझ्यासोबत पंचपक्वान्न जेवण करण्याची संधी, तेही तुमच्या घरी. विठ्ठल विठ्ठल बोलत जा मंडळी. कोळशाची खाण पाहिजे ना आपण. कोळशाच्या खाणीमध्ये कोणताही माणूस शिरू द्या, कोणताही, त्यांनी या दरवाजातून घुसायचं आणि समोरच्या दरवाजातून बाहेर निघायचं. कोळशाच्या खाणीतून काय होईल? काय होईल? काळा रंग लागेल ना. तसंच करायचं. ही भागवत कथा म्हणजे कोळशाची खाणच आहे. तुम्हाला सांग महाराज कशी? ही कोळशाची खाणच आहे. फक्त या खाणीत उतरायचं, पण उतरताना साधे कपडे घालायचे नाही. कोणते घालायचे? मी कसे घातलेले आहे सध्या? पांढरे पांढरे शुभ्र कपडे घालायचे आणि कोळशाच्या खाणीत शिरायचं. महाराज काय करायचं? काही करायचं नाही. भिंतीला हात लावायचा नाही, कोळशाला हात लावायचा नाही, कशालाच हात लावायचा नाही. फक्त या दरवाजातून घुसायचं आणि समोरच्या दरवाजातून बाहेर निघायचं. काय होईल? तुम्हाला काळा रंग लागेल. मला सांगायचं आहे, तुम्ही एकदा कोळशाच्या खाणीत पांढरे शुभ्र कपडे घालून उतरले, जरी तुम्ही कोळशाला हात नाही लावला, जरी भिंतीला स्पर्श नाही केला, तरी तुम्हाला कोळशाचा रंग लागल्याशिवाय राहणार नाही. तशी श्रीमद भागवत कथा कोळशाची खाण आहे. एकदा तुम्ही त्या कथेमध्ये या, बसा. नाही आवडत महाराज आम्हाला कथा, फक्त येऊन तर बसा. फक्त येऊन बसा. काहीतरी जे काय कानावर पडेल, मग तुमचा हेतू नाही की आम्हाला हे आलंच पाहिजे, आम्हाला ही कथा समजलीच पाहिजे. फक्त येऊन बसा. फक्त येऊन बसत असताना पांढरे शुभ्र कपडे घालून, म्हणजे पांढरे कपडे घालून नाही, शुद्ध अंतकरणाने येऊन बसा. तुम्हाला भक्तीचा रंग लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवत जे करते त्यांचे उद्धरते पूर्वज. हे एवढी सुंदर कथा आहे महाराज, आणि ज्यांच्या मुखामधून आपण ही कथा श्रवण करत आहात असे असणारे हरिभक्त परायण परमादरणीय आमचे गुरुस्थानी असणारे रामकृष्ण महाराज अंबुसकर अकोला यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. आणि आज कथेचा 3रा दिवस नाही का? आणि माझ्याही कीर्तनाचा आज माझा 3रा दिवस, बरोबर ना? कीर्तनाचा आणि ज्यांच्या माध्यमातून तुमच्या भेटीची गाठ पडली आमचे परम आदरणीय परमस्नेही आमचे सागर महाराज परिहार नाही, माझ्यावर एक लहान भावाप्रमाणे प्रेम करणारे. आम्ही वारी सोबत असतो, बऱ्याचदा कार्यक्रमावर भेट होते, पण नेहमी माझ्यावर परमार्थिक मार्गदर्शन करणारे
नवे नवे कधी कधी व्यावहारिक दृष्ट्याही एखाद्या वेळेस काही जर आमचं ट्रिप मधले अडलं तर महाराज मार्गदर्शन करतात. लहान बंधू मला ते लहान बंधू समजून जसं अत्यंत प्रेम करतात असे आदरणीय सागर महाराज पर्याय त्यांच्या आज्ञेने इथं बोलवण्यात आलं. उद्याचं कीर्तन ते म्हणतात 21 तारीख घ्या, पण मला बाहेर कार्यक्रम असल्यामुळे महाराजांना म्हटलं मला माझा तिसरा दिवस करा, म्हणजे कीर्तनाचा तिसरा दिवस केला तरी काही हरकत नाही. आजची माझ्या सेवा परम एक वर एक गायक आहेत महाराज इथं नाही का, जसं गंधर्वच आहेत. साधारण गायक नाही आमचे चित्रे महाराज आहेत, प्रवीण महाराज चित्रे आहेत. इकडून आमच्या वारीत नेहमी आमच्या सोबत राहणारे आमचे संदीप महाराज आहेत. आमच्याच गावाजवळचे असणारे मला वाटतं गावाकडून आले आपण सध्या येतो आहे का बर आमचे उमेश महाराज आहेत, सुंदर गायक. सर्व महाराज मंडळी आमचे इंग्लंडहून आलेले आदित्य महाराज नाही का, ते इंग्लंडहून आलेले म्हणजे ते दिसतात तसे, पण ते आपल्याच भागातले आहेत. तसं काही नाही म्हणजे तुम्ही म्हणतात त्यांच्या सगळं इंग्लिश बोलायला लागते का, काही बोलू नका, आपलंच बोला. आपल्याचकडचे महाराज आहेत, आमचे विनेकरी बाबा आहेत नाही का. सर्व मंडळी ताला मुलाची मंडळी आहे, कारण गायक एक नंबर, वादक एक नंबर नाही का, विनेकरी एक नंबर, तुम्ही बसलेली मंडळी एक नंबर, कीर्तनकार मॅडम का 2 नंबर, ठलक अधिक पर्यायात वेळ न गमावता माझ्या अभंगाकडे येतो. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. कोणाचा आहे बसलेले मंडळी बोलत जा, कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय कोण आहे आणि काय आहे? तुकोबारायांनी गाथा लिहिला. गाथा काही साधारण नाही लिहिला, त्या गाथेचं जर चिंतन केलं, त्या गाथ्याचं चिंतन केलं तर त्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते प्रकरण आहेत? अनेक प्रकरण आहेत. वीराने आहेत, बालक्रीडा आहेत नाही का, गवळणी आहेत, उपदेशपर अभंग आहेत, गवळणी आहेत, आणखी समाधीपर अभंग आहेत, निर्वाणपर अभंग आहेत, आरत्या आहेत. अनेक प्रकरण गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. त्यात आणखी एक प्रकरण आहे. कोणतं? संतपर प्रकरण. संतपर प्रकरणातला साथ घेतलेला जो अभंग आहे हा संतपर प्रकरणातला आहे. मग महाराज संतपर प्रकरणात आणखी काही प्रकरण पडतात का? हो ना, कारण संतपर प्रकरणात तुकोबरा फक्त संतपर तर बोलतातच, पण काही वेगवेगळ्या संतांचं रूप मांडतात. काय मांडतात? काही अभंगात तुकोबरा संतांचे उपकार सांगतात, काही अभंगात तुकोबरा संतांचं स्वरूप सांगतात, काही अभंगात तुकोबरा संतांचं पृथ्वीवर येण्याचं प्रयोजन सांगतात, काही अभंगात तुकोबरा संतांचे लक्षण सांगतात, तर काही अभंगात तुकोबरा संतांचं महात्म्य सांगतात. असे अनेक प्रकरण पाहायला मिळतात. महाराज काय उदाहरण आहेत? काही अभंगात तुकोबरा संतांचं महात्म्य सांगतात. काय आहे संतांचं महात्म्य? काय आहे संतांचा महिमा? तुकोबरांना विचारा, काय सांगतात तुकोबरा? आलिंगन घडे सांगतात. काय आहे
संतांचं महात्म्य महाराज म्हणतात संतांना आलिंगन दिलं नाही, संतांची भेट व्हावी, संतांना आलिंगन घडावं. सहज जरी संतांना आलिंगन घडलं तरी काय होते? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, जो चौथ्या नंबरचा सर्वात मोठा मोक्ष आहे. मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. एवढाच आहे का मला त्यांचा महिमा? नाही नाही नाही. तीर्थे पर्वकाळ येथे पायापे सकळ, सर्वच्या सर्व तीर्थ हे संतांच्या पायावर लोटांगण घालतात. ऐसा संतांचा महिमा. एवढंच नव्हे, एखाद्या वेळेस जर देव आपल्या घरी आला आणि संत जर आपल्या घरी आले तर कोणाची पूजा आधी करायची? महाराज म्हणतात देव राहू द्या बाजूला, देव सारावे परते, संत पूजावे आरती. आधी संतांची पूजा करा. का? तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होते. म्हणून ऐसा संतांचा महिमा. काही अभंगात तुकोबऱ्या संतांचं महात्म्य सांगतात, तर काही अभंगात तुकोबऱ्या संतांचे उपकार सांगतात. काय उपकार केले? जगाच्या पाठीवर सर्वात जास्त जर उपकार आपल्यावर करत असेल व्यवहार रूपात, लौकिक स्वरूपात जर पाहिलं तर सर्वात जास्त उपकार करत असेल आपले आई वडील. बरोबर आहे. पण तुकोबऱ्या आमचे आई वडील फक्त आमच्या हितासाठी नाही, त्यांच्या हितासाठी फार उपकार करतात. पण संत महात्म्यांचं तसं नाही. संत महात्मे आई वडिलांच्या पेक्षाही मोठे आहेत. केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसे माय, धर्मे त्यांचे हे देखिले पाय, दिले अभयदान किंवा अक्षयगा. हो, आम्हाला संतांनी एवढं दिलं का काय सांगू आता संतांचे उपकार, मला निरंतर जागविती. किती उपकार केले! अरे अनेक प्रकरण आहे की संतांनी आमच्यावर उपकार केले. पण काही अभंगात संतांचं महात्म्य, तर काही अभंगात संतांचं उपकार, काही अभंगात संतांचं स्वरूप सांगतात. कोण आहे संत? देवते संत, 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 देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, देवो सांगत सेवा, देवो सांगत सेवा. कोण आहे संत महाराज? देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. हो, देवच संत रूपाने अवतीर्ण झालेले आहेत, ते काही वेगळे नाहीत. हो, जरी ते आपल्यासारखे दिसत असले तर ते माणसासारखं त्यांना समजू नये. समुद्र नदी नवी पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत माणसासारखे नाहीत महाराज. संतांचं अलौकिक काम आहे. काही अभंगात संतांचं महात्म्य सांगतात, काही अभंगात संतांचे उपकार सांगतात, काही अभंगात संतांचं स्वरूप सांगतात, काही अभंगात पृथ्वीवर येण्याचं प्रयोजन सांगतात. कशा करता आले संत? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे किंवा येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, किंवा शोधून आले संत हिताहित जगाचे, किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव. कशा करता आले संत? वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म, वाढावया कुळाचार, वाढावया नाम विठोबाचे. हे सर्व वाढावं म्हणून संत अवताराला आलेत. सोप्या भाषेत सांगू का? संत तुमच्या आणि माझ्या करता आलेत. कशा करता आले महाराज संत? देव अवताराला कशा करता? हो, तुम्ही कथा ऐकून राहिले. आज तिसरा दिवस आहे. मला वाटतं प्रल्हादाचं झालं का चरित्र? आज नाही व्हायचं आहे. बरोबर आहे ना? प्रल्हादा करता देव आले ना.
एक तर भक्ताकरता देव येत असतात, नाही तर मग दैत्याकरता देव येत असतात. एक तर चांगला पाहिजे, नाहीतर वाईट पाहिजे. चांगल्याकरता देव येतात आणि वाईटाकरता देव येतात. पण जे चांगले नाही आणि जे वाईट नाही अशा करता संतांचा अवतार असतो. तुम्हाला चला महाराज मग, कारण देव स्वतः सांगतात मी केव्हा केव्हा येतो. देव स्वतःच सांगतात गीतेमध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, मी त्या युगायुगात जन्म घेईन. कशासाठी? पवित्राणाय साधूनां, साधूसाठी अवतार घेईन. विनाशाय च दुष्कृतां, दुष्टांसाठी मी अवतार घेईल. आणि धर्म संस्थापना म्हणजे धर्माची स्थापना करता करता मी अवतार घेईल. या करता करता देव येतात, पण जे चांगले नाही जे वाईट नाही अशा करता संत महात्मे अवतार येत असतात. तुम्हाला सांगा महाराज, चांगले कोण आणि वाईट कोण? तुम्ही आणि मी, बरोबर आहे ना? आपण चांगलेही नाही आणि आपण वाईट आहे. तुम्हाला सांगा महाराज, आमच्याच गावात येऊन आम्हालाच वाईट म्हणता. मंडपात जेवढे बसलेले असतील ना, सर्वांना मी असं विचारतो की महाराज मी खरंच चांगला आहे बा, असे हात वर करा. मी खरंच चांगला आहे, आतापर्यंत कधी खोटं बोललं नसेल, कोणाला फसवलं नसेल, कधी बेमानी केली नसेल, असं कोण असेल एखाद्यांदा हात वर करा. आहे का कोणी चांगलं? तुम्हाला जर महाराज तुम्ही माझ्या दोन्ही हात खाली आहे आपल्यात कोणी चांगलं? कोणी नाही. पण खरंच एखादा चांगला असेल तर तो हातही वर करणार नाही, कारण चांगला म्हणून हातच वर करत नसते. आपण चांगलेही नाही, आपण वाईटही नाही. सांगू का? आता असे हात वर करा की महाराज मी खरंच वाईट आहे बा. चांगले नाही तुम्ही, समजलं मला, चांगले नाही. हात वर नाही केला म्हणजे तुम्ही चांगले नाही. आता असे हात वर करा मी खरंच वाईट आहे बा महाराज. वाईटही नाही काय? आपण चांगलेही नाही ना आपण वाईट नाही. काम येते का? आपण कीर्तनाला आलो म्हणून आपण चांगले आहोत, बरोबर आहे? आपण कीर्तनाला आलो, एवढं मोठं गाव, आपलं गाव नाही नगर आहे, नगराची एवढी मोठी लोकसंख्या आहे. कीर्तनाला एवढा मोठा मांडव आणि आत 5 पांडव, नाही का? क्या बात आहे. आपण एवढेच मोठं नगर असल्यानंतर जर एवढे कीर्तनाला येत असतील तर आपण भाग्यवान आहोत. आपण भाग्यवान आहोत म्हणून आपण चांगले आहोत. पण आपण जाताना दुसरे चप्पल घालून जातो म्हणून आपण वाईट आहोत. आपण दरवर्षी पंढरपूरची वारी करतो, आपण नवे आपण दरवर्षी आळंदीची वारी करतो, आपण शेगावची वारी करतो, पण आपलं म्हणून आपण चांगलेच आहोत. काही विषय नाही, काही शंका नाही त्यात, आपण चांगलेच आहोत. पण आपलं तिकीट हाफ नसताना आपण हाफ तिकीट काढून जातो. आपलं वय वर्ष 60 नसते, बरोबर आहे? कारण आम्ही यात्रा काढतो ना, ते यात्रेमध्ये आम्हाला आधार कार्ड येते आणि त्या आधार कार्डवर किमान महाराज वय असते त्यांचं 86, 85, 84. आम्ही पहिले त्यांना परत फोन करतो, एवढ्या वयाचं आम्हाला न्यायचंच नाही. कोण एवढ्या मोठं एवढा थंडी येतं, काही झालं तर कशाला आपल्यावर येते. आम्ही येत असते मग महाराज ते फक्त 55 ते 60 वर्षाची लेडीज आहे, फक्त आधार कार्डवर 84. किती खोटेपणा झाला. फक्त पगारासाठी. आता सगळ्यांनाच पगार आहे बा 1500 रुपये, काही विशेष नाही. मला सांगायचं आहे, आपण आळंदीची, पंढरपूरची, शेगावची वारी करतो म्हणून आपण चांगले आहोत, पण आपलं वय वर्ष 60 नसताना आपण हाफ तिकीट काढून जातो म्हणून आपण वाईट आहोत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल. त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये एक ॲप आहे ज्याच्यावर चॅटिंग केलं जातं. कोणतं? व्हॉट्सॲप, बरोबर आहे? त्या व्हॉट्सॲपवर बोललं जातं, त्याच्यावर एक डीपी ठेवला जातो, डीपी फोटो. मला सांगायचं आहे, चांगलं आणि वाईट, व्हॉट्सअपच्या डीपीवर जेवढे आपण चांगले दिसतो तेवढे आपण चांगले नाही. आपापल्या मनाला विचारा, का तो फोटो एडिट केला जातो, काळा माणूस असला तो गोरा केला जातो, नंतर त्याच्यावर ठेवला जातो. मला सांगायचं, व्हॉट्सअपच्या डीपीवर जसे दिसतो आपण तेवढे आपण चांगलेही नाही, आणि जेवढे आपण आधार कार्डवर दिसतो ना तेवढे वाईट नाही. विठ्ठल विठ्ठल. जे चांगले नाही जे वाईट नाही अशा करता संत महात्म्यांचा अवतार असतो. काही अभंगात संतांचं स्वरूप, काही अभंगात संतांचं उपकार, काही अभंगात संतांचं महात्म्य, तर काही अभंगात संतांचं येण्याचं प्रयोजन तुकोबराय सांगतात, तर काही अभंगात तुकोबराय संतांचं लक्षण सांगतात. का संतांचं लक्षण सांगावं? महाराजांचा संत आपल्याला ओळखू यावे, त्या संतांचे गुण, हे संत असे असे असतात आणि म्हणून आपण यांना शरण जावं हे आपल्याला समजावं म्हणून प्रस्तुत अभंगात तुकोबराय संतांचं लक्षण सांगतात. का काय आहे संतांचं? मला वाटतं, मला असा शंका आहे की किंवा पूर्वपीठिका अशी अभंगाची असेल की तुकोबराय कधीतरी घराच्या बाहेर निघाले असतील, भंडारा डोंगरावर जात असताना तुकोबरायांनी जग पाहिलं असेल, जगाचा धांदोळा घेतला असेल, पाहिलं असेल जग. तुकोबरायांना 3 प्रकारचे लोक दिसले असतील. 3 प्रकारचे. कोणते कोणते? एक
ज्यांच्यामध्ये निवड अवगुण आहे, पाहून सुद्धा त्यांच्यामध्ये गुण सापडत नाही, असे काही तुकोबारांना लोक दिसले असतील. त्याच्याबद्दल तुकोबारायला बोलायचंच नव्हतं, तुकोबाराय काही बोललेच नसतील. पण काही तुकोबारांना अशी दिसली असतील की काही मध्ये गुण आहेत पण अवगुण सुद्धा आहेत. मी दुसऱ्याचं कशाला सांगू, आपल्यातलंच सांगतो. काहींच्यावर चांगला गुण राहते, चांगला गुण राहते. एखाद्याला सुंदर पक्वाज होता येते, चांगला गुण आहे नाही का, सुंदर पक्वाज होत होते. पण पक्वाज वाजवणं झाला आणि तो रूम मध्ये गेला की मग तंबाखू खाते. गुण कोणता आहे? पक्वाज होतो तो गुण कसा आहे इथलं नाही सांगत नाही का. पक्वाज वाजवणं, मृदंग वाजवणं गुण चांगला आहे, गायन करणं गुण चांगला आहे. आता मी कीर्तन तुमच्या सोबत करून 2 तास चांगला मिट्टू सारखा तुमच्या सोबत बोलेल, बरोबर आहे. काय कीर्तन केलं बा महाराजनं, सुंदर कीर्तन केलं असं तुम्ही म्हणाल. पण महाराज उरलेले 22 तास काय करते हे तुम्हाला कुठं माहिती आहे? बरोबर आहे ना. 2 तास मी तुमच्या पुढे चांगलं कीर्तन करेल, हा माझा गुण चांगला आहे. पण मी 22 तास जर तिकडे पत्ता खेळत असेल तर गुण वाईट आहे. असे या जगात तुकोबारा लोक दिसले असतील की काहीतरी गुन्हे आहेत आणि त्यांच्यात अवगुणे आहेत, असे काही लोक दिसले. पण तुकोबारांना आणखी काही लोक दिसले. तुकोबारांना जगाच्या पाठीवर मी सर्व पाहिलं, पण ज्यांच्यामध्ये शोधून सुद्धा अवगुण सापडत नाही. जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त ते एकच आहेत, ते म्हणजे अभंगाच्या शेवटचे जन्म. तुका म्हणे तैसा सज्जना फिरल्यानंतर ज्यांच्यामध्ये शोधून सुद्धा अवगुण सापडत नाही, जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. आता गायन आमचे महाराज मंडळीला बरं वाटलं असेल, रोहित महाराजला बरं वाटलं असेल की जमलं बघा एकदम शेवटचा चेर झाला नाही काय. बरं वाटते काय काय ना, शेवटचा चेर झाला म्हणजे झाला. आता तुम्हाला बरं वाटलं असेल. पण कसं आहे ते का, अभंग कोणाचा आहे? तुकोबाराचा. तुकोबारा साधे आहेत का? नाही, जगद्गुरु आहेत. मग मोठ्यांच्या घराला दरवाजे अनेक असतात, कोणी दरवाजात घुसता येते? तसंच आहे. तुकोबारा मोठे असल्यामुळे अभंगात कुठेही प्रवेश करता येते, म्हणून थोडा पाठीमागच्या दरवाजातून प्रवेश केला. तुकोबारा तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायची ना. संतात शोधून सुद्धा अवगुण पाहायला मिळत नाही. जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त संत आहेत. मग महाराज हे संत आम्हाला कळावे. आणि या अभंगाचा मध्यवर्ती गाभा जर असेल तर एक शब्द आहे, या शेवटच्या चरणातला आहे. कोणता असेल? तैसा. तुका म्हणे तैसा. हा तैसा शब्द आहे ना, हा एवढा अनमोल आहे. तो तैसा शब्द हा अभंगाचा मध्यवर्ती गाभा आहे. तो तैसा शब्द काढा आणि सध्याचा तुमच्या खिशात ठेवा. काढला. आता काय राहिलं प्रमाण? तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. संतात पाहून सुद्धा अवगुण सापडत नाही, असे जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत. मग काही जे साधक असतील ते साधक म्हणायला लागले का हो महाराज, मग जगाच्या पाठीवर जर संत असे आहेत तर ते संत आम्हाला कळाले पाहिजे. कारण जे संत तुम्हाला कळाले, आणि शास्त्राचं सांगते आपल्या जर एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे, चांगल्या गोष्टीचं, बरं आपल्याला जर एखाद्या चांगल्या गोष्टीचं ज्ञान आहे, तिचं ज्ञान इतराला दिलं नाही तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. म्हणून तुम्हाला जर संत कळाले असते ना महाराज तर आम्हालाही सांगा ते संत कसे आहेत. आणि पुढे पाहिलं तुकोबाराने जो साधक तुम्हाला विचारून राहिला, हा तुकोबाराने असं म्हटलं हा साधक शेतकरी दिसते, आणि शेतकऱ्याला आपल्या शेतीतलंच सांगायला लागेल. मग शेतकरी जर असेल त्याला शेतीतच काहीतरी उदाहरण द्यावं लागेल आणि संत कडून द्यावं लागते.
म्हणून तुकोबरा तू काय करतोय? तू काही नाही महाराज, मी कुणबी आहे, म्हणजे कुणबी म्हणजे शेतकरी, मी शेतकरी आहे, शेती करतो, दिवसभर शेतात राबतो, संध्याकाळी घरी आले की भाकर तुकडा खातो आणि झोपतो, देवाचं जे काय नामस्मरण करतो ते करतो आणि आराम करतो. पण मला जर संत कळायचे महाराज काय सांगाल तुम्ही? तुकोबरांचं एक सांगू का? मग याला याच्याच वर्गातला दृष्टांत द्यावा लागेल आणि ते समजून सांगायला लागेल. असे असे संत आहेत. कसे संत आहेत? अभंगाच्या पहिल्या चरणात. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे सांगतात संत सांगू का कसे असतात? चंदनासारखे संत असतात. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनासारखे संत असतात. का बरं चंदनासारखे संत असतात? म्हणजे मग संतांचे हातपाय चंदनासारखे असतात का? त्यांचे हातपाय चंदनाच्या खुळासारखे असतात? नाही नाही, चंदनासारखे असतात. म्हणजे चंदनात जे जे गुण आहेत ते ते गुण संतांमध्ये. कसं? उदाहरणार्थ तुमच्या लौकिक दृष्ट्या सांगायचं झालं तर 2 गावचे पाटील एका बाजारात भेटले. बाजारात भेटल्यानंतर 2 पाटील झाले. का हो? बऱ्याच दिवसाची भेट झाली. हो, बऱ्याच दिवसाची भेट झाली. राम राम झाला, शामसाम झाला, सर्व काही झालं. का हो? मला असं समजलं की तुमचा मुलगा अमेरिकेला शिकतो. तो म्हणे हो, माझा मुलगा अमेरिका शिकतो. मग आमची मुलगी आता डॉक्टर की करत आहे, पूर्ण शिक्षण झालं. मला असं वाटते तुम्ही पाटील, आम्ही पाटील, मग आपण का विवाह लावून नाही द्यायचा आपल्या मुलांचा? म्हणजे काही हरकत नाही, पण तुमच्या मुलाला बोलवून घ्या लागेल. त्याने सांगितलं माझा मुलगा माझ्या शब्दाच्या समोर जाणार नाही. हे पहिल्या काळातलं सांगून राहिलो मी. तुम्ही एकदम घेऊ नका. पूर्वीच्या काळातलं. आता तसं होत नाही. आता मुलगाच वडिलांना सांगत नाही, घरी कोणी घेऊन येते तर काही विषयच नाही. पण पूर्वीच्या काळात असं होतं की मुलांचा आणि मुलींचा विवाह कोण ठरवायचे? घरचे ठरवायचे. बाजारात तो विवाह ठरला, मुलीचा आणि त्या दोन्ही यांचा विवाह ठरला. विवाह ठरल्यानंतर आता जो अमेरिकेचा मुलगा आहे त्या वडिलांनी मुलाला फोन केला, म्हणे दादा तुझं लग्न मी ठरवलं आहे, या गावची मुलगी आहे, असे आहे, त्या मुलीला मी दिलेलं, तुला सून म्हणून आपल्या घरी ते आणणार आहे. आता मुलाला असं वाटलं आपण बाबाला आहोत म्हणूनही शकत नाही, कारण पूर्वीचा मुलगा होता. मी आताचा पहिले आधीच सांगून गेलो, आताचा मुलगा नव्हता. आताचा विचारच करणार नाही. तो तर आधी म्हणेन मला फोन येऊ द्या, कसं काय तर मला पहिले बोलून पाहू द्या, नाही का? त्यामुळं पूर्वीचा काळ वेगळा होता. त्यांनी सांगितलं आता मुलगी कशी आहे हे तर आपल्याला माहिती नाही पडत, मग आता करायचं काय? मग त्यावेळेस उपाययोजना होते. कोणती असेल उपाययोजना? काय वडिलांना तर विचारता येत नाही मुलगी कशी आहे. मग एखादा मित्र असते गावातला, मग त्या मित्राला त्याने फोन केला, म्हणे का रे माझं लग्न जुटलं तुला माहिती आहे? तर म्हणे हो. मग माझं ज्यावेळेस टिक्के लागले, ते जे काय बसले असतील, मीटिंग बसली असेल, त्यात तू होता का? नाही हो. मग तिथं मुलगी आली होती का? नाही हो. मग कशी आहे रे मुलगी? वडिलांना विचारत नाही, म्हणजे मित्राला विचारलं कशी आहे रे मुलगी? त्याने सांगितलं म्हणे आपल्या शेजारची पिंकी आहे की नाही, त्या पिंकी सारखी ती मुलगी आहे. आता मला सांगा, ते मुलगी म्हणजे पिंकी आहे का? मुलगी म्हणजे पिंकी आहे का? नाही नाही. मग पिंकी आहे म्हणजे काय? मग पिंकीत जे जे गुण आहे, पिंकी जर शाळेत हुशार असेल तशी ती हुशार आहे. ती जर घरात कामात जर चांगली असेल तशी पिंकी सारखी आहे. पिंकी दिसायला चांगली असेल तर ती पिंकी सारखी, म्हणजे दिसायला जशी
आहे. म्हणजे पिंकीचे जे गुण आहेत ते त्या मुलीमध्ये गुण आहेत. तुकोबारांना तेच सांगायचं आहे. चंदनासारखे संत आहेत म्हणजे चंदनासारखे संत आहेत म्हणजे चंदनामध्ये जे जे गुण आहेत ते संतांमध्ये गुण आहेत. विठ्ठल विठ्ठल महाराज चंदनामध्ये काय गुण आहेत? अनेक चंदनामध्ये गुण आहेत. त्यातला सर्वात मोठा पहिला चंदनाचा गुण असा आहे की चंदन आपल्या सभोवतालच्या झाडांना आपल्यासारखं करतं. हो, सर्वच्या सर्व जे चंदनाच्या आजूबाजून जे झाड असतात ना त्यांना चंदन आपल्यासारखं करतं. म्हणजे चंदनाच्या आजूबाजूचे कोणतेही झाड असो, कडुलिंबाचे असो, बोराटीचे असो, कोणते जरी असले त्यांना आपल्यासारखं बनवतं. तसेच संत महात्मे सुद्धा आपल्या शेजारी कोणी असो, जे कोणी आपल्या शेजारी येत असतील त्यांना आपल्यासारखं संत महात्मे बनवतात. म्हणून चंदनासारखे संत आहेत. महाराज चंदनामध्ये एवढा गुण आहे की चंदन कोणीही झाडाला आपल्यासारखं बनवतं. कसं? कडुलिंबाचं झाड जरी असलं, कडुलिंबाचं, तरी त्याला चंदन आपल्यासारखं बनवतं. तसं संत महात्म्यांच्या जीवनात एखादा कडू माणूस आला, वाईट विचाराचा जरी माणूस आला तरी संत महात्मे त्याला चांगलं करून सोडतात. म्हणून संत महात्मे चंदनासारखे आहेत. नवे नवे चंदनाचं झाड, बोराटीचं झाड जरी असलं, बोराटी नाही का, बोराटीचं झाड पाहिलं तुम्ही, बोरीचं झाड, त्याला काटे असतात, बरोबर आहे. ते काट्याच्या झाड जरी असलं त्याला दोन काटे असतात, एक पकडून ठेवते दुसरं इंजेक्शन देते, नाही का, असा काटे असतात त्या बोराटीच्या झाडाला. ते काट्याच्या झाडासारखे जरी संतांच्या जीवनात आले नाहीत का? हो, आले ना. उदाहरण आहेत मोठे मोठे, नाही का. रामेश्वर भट्ट, नाही का. आणखी तुकोबारांना मारलं ते मंबाजी बुवा, नाही का. अरे ज्यांनी मारलं त्यांचे पाय दाबून द्यावे तुकोबारांनी. काटेर वृत्तीचेच लोक ते बोराटी सारखे, पण तरी त्यांना संतांनी आपल्यासारखं केलं, तुकोबारांनी आपल्यासारखं केलं. म्हणून म्हणतात तुकोबारा चंदनाचे हात पायही चंदन. चंदनामध्ये हा एक गुण आहे. चंदनामध्ये आणखी एक गुण आहे की चंदन हे शीतल असतं, बरोबर आहे. चंदन हे शीतल असतं. पूर्वीच्या काळामध्ये चंदन केव्हा वापरत होते माहिती आहे का? ज्यावेळेस एखादा माणूस बिमार पडायचा, त्याला ताप यायची, त्यावेळेस डॉक्टर वगैरे नव्हते. मग त्यावेळेस काय होतं? वैद्य होते. मग ते वैद्य ताप कसे घालवायचे? काही ते चंदनाचा लेप आपल्या डोक्याला लावायचे किंवा अंगाला लावायचे. मग तो चंदनाचा लेप आपल्या अंगाला लागला की आपल्याला ज्वर जो होता, तो ताप होता, तो निघून जायचा. म्हणजे चंदन काय आहे? शीतल आहे. आणि ते शीतल चंदन लागलं की जसा ताप निघून जातो, तसे संत महात्म्याचं आहे. संत महात्म्यांच्या जवळ जर तुम्ही गेले तर आपलाही ताप निघून जातो. कोणता? देखिला चरण वैष्णवांचे, वैष्णवांचे, देखिला चरण वैष्णवांचे, वैष्णवाचे देखिला चरण वैष्णवाचे, वैष्णवाचे देखिला चरण वैष्णवाचे. महाराज संत त्रिविध तापाची झाली बुडवण. निघून गेलं त्रिविध ताप. कोणते कोणते? आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक.
हे तिन्ही ताप जे आहे ते संतांचं दर्शन स्पर्श जाऊ द्या, देखिल्या चरण वैष्णवांचे संतांचे पाय फक्त पाहिले की त्रिविध तापाची बोळवण होते, त्रिविध ताप निघून जातात. म्हणून चंदनापेक्षा गुण संतांमध्ये जास्त आहे. चंदन शीतल आहे, पण किती शीतल आहे महाराजांत चंदन एवढं शीतल आहे, एवढं शीतल आहे. तापलिया तेला बावन चंदन क्षण एक बुंद शीतल करे. हो, तापलेलं तेल फक्त एवढंच चंदन जर त्या तेलामध्ये टाकलं तर ते तापलेलं तेल क्षणात शीतल होऊन जाते. तुकोबर आता ते तेल असावं किती, तू खा म्हणे कढे करावे शीतल ऐसे जाते बळ चंदनाचे. पण ते चंदन कोणतं ओरिजिनल जे आपल्याजवळ विकायला येतं, जे आपण लावतो ते चंदन नाही. हे एखाद्या चंदनाचा वेगळा भाग असेल कोणता तरी तो आपल्याला मिळतो. पण ओरिजिनल जे 52 नावाचं चंदन आहे ते चंदन ग्रॅमनं मिळतं. हो, सोन्यासारखे भाव आहेत त्याचे. ते 1000 रुपये म्हणा, 500 1500 रुपये ग्रॅमनं ते मिळतं. एवढं महाग ते चंदन आहे. पण ते चंदनाचा फरक आहे तेवढाच आहे. हो, चंदन ते जर कढईभर तेल घ्यावं, तुकोबर म्हणतात कढईभर तेल घ्या आणि लाल बुंद होऊ द्या. तेला जर बोट घातलं तर बोट गळून पडेल एवढं गरम तेल करा आणि त्यात एवढंच फक्त 1 इंचभर चंदनाचा तुकडा त्या तेलामध्ये टाका. जसं थंडीत आता सध्या पाणी आहे ना आपल्या घरात टाकेल एवढं शीतल ते तेल होऊन जाईल. पण ते चंदन ओरिजिनल असायला पाहिजे. म्हणून चंदनाचा गुण आहे शीतलतेचा, तसं संत महात्म्यामध्ये सुद्धा गुण आहे शीतलतेचा. म्हणून तुकोबराला चंदनाचे हात पाय ही चंदन. दुसरा संत घेऊन बाराला म्हणे महाराज हा शेतकरी आहे, शेतकऱ्याला संत कळाले की चंदनासारखे संत आहेत. म्हणजे संता जसे चंदनामध्ये गुण आहेत तसे संतांमध्ये गुण आहेत हे त्यांना समजलं. पण महाराज मी कधी शेतीत गेलोच नाही, मला माहीतच नाही गांजर वर येतात का जमिनीत येतात नाही का. काही काही शहरात आता आपल्या इकडे बरं आहे, तुम्ही मुंबई पुण्यासारखे जा बरं, मोठ्या मोठ्याकडे लहान मुलगा असू द्या, असे हे लहान मुली बसलेले आहेत की समोर. आता या मुलींना असं विचारा की बाबा रताळं कुठं येतात, गांजर कुठे येतात. मोठे झाड एवढाले झाड असतात ना गांजराचे, तुम्ही पाहिले ना केवढाले असतात. लिंबा झाडा एवढाले. काही काही जणांना काय माहित खायला भेटते आपल्याला गांजर, ते कसं पिकते कुठं येते काय त्याचा पत्ता नाही. त्याने सांगितलं मला आम्हाला शेतीतलं काही कळत नाही, काही माहित नाही. आम्ही पाहिलो व्यापारी, आम्हाला सोन्याचं सांगा हिऱ्याचं सांगा यातलं काहीतरी सांगा. त्यातून तू बरोबर आहे का, तू शेतीत कधी गेला नाही, तुला शेतीतलं उदाहरण देऊन कसं काय समजेल. हा, तू काय करतं. काय नाही महाराज मी व्यापारी आहे. कशाचा व्यापारी आहे. मी हिऱ्याचा व्यापारी आहे. तू कोबर आहे म्हणतात. हा, हिऱ्याचा व्यापारी आहे. मग परिसाना हे न कोणी अंग. हो, जसं परीस कोण्याच अंगाने हीन नाही तसे संत महात्मे आहेत. का हो महाराज, परिसासारखे संत आहेत. म्हणजे संत कसे आहेत, परिसात जे जे गुण आहेत ते संतात गुण आहेत. परिसात कोणता गुण आहे. परिस काय करतं, लोखंडाला लावलं की त्याचं काय करतं, जर्मन करतं. काय करतं, सोनं करतं. हुशार आहेत तुमच्या इथले लोक, सोनं करतं. बरोबर आहे ना. परिस लोखंडाला लावलं की त्याचं काय होतं, सोनं होतं. हा परिस महाराज म्हणतात आपल्या आयुष्यात आपल्या हाताला 3दा लागून जातो. आपल्या हाताला प्रत्येकाच्या हाताला लागतो बरं का. शास्त्र असं सांगते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिस हा त्याच्या जीवनात जन्माला आल्यानंतर त्याच्या हाताला 3दा लागतो. कितीदा, 3दा. काहींच्या लागून गेला असेल, काहींचा लागलेला नसेल, काहींचा 1-2दा लागून गेला असेल, एखाद्या वेळेस लागायचा राहिला असेल. परिस दिसतो कसा, काही नाही, रेतीचा खडा असते ना, रेतीच्या खडासारखा परिस दिसतो, रेतीच्या खडासारखा. माझा अनेकदा आपल्या रेतीच्या खळ्याला हात लागला असेल, एखाद्या वाळवंटात म्हणा कुठंतरी म्हणा रेतीच्या खळ्याला आपला हात लागला असेल, तो परिसर हे आपल्याला ओळखता येत नाही. मग ओळखायचा कसा. मग काय तो खडा कोण, ज्या खड्याला हात लागला तो खडा घ्यायचा आणि लोखंडाला लावून पाहायचा, खिळ्यासोबतच ठेवायचा खिशात. ठरला खडा परिस आहे का लावून पाहायचा. कारण 3दा लागते एवढं शास्त्र सांगते. तो कधी लागेल हे मी सांगू शकत नाही. मग कोणताही खडा घ्यायचा लावायचा का लोखंडाला, लोक मॅट म्हणतील, येड्यात काढतील आपल्याला. जाऊ द्या, आपल्याला परिस नको. पण लोखंडाचं सोनं करतो त्याला म्हणतात परिस. मग महाराज संत महात्मे असे करतात का, अरे अनेक लोखंडाचं सोनं केलं. उदाहरण तुमच्या समोर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमच्या समोर जो उभा आहे कीर्तनकार तो लोखंडच होता. हा, तो लोखंडच होता. पण बोधेबाबांच्या संगतीत गेला, चातुर्मास 4 महिने चातुर्मास राहिला, काही दिवस आळंदीत राहिला. बोधेबाबाची त्याच्यावर कृपा झाली, बोधेबाबाचा स्पर्श झाला. परिस नावाचे म्हणजे बोधेबाबा आमचे संत. हो, बाबांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांच्यामुळे आम्ही
आज सोनं झालो विठ्ठल विठ्ठल अनेक आमचे जेवढे गुरुवारी असतील गुरुवारी ज्ञानेश्वर महाराज इंगळे आहेत, आमचे वासुदेव महाराज आहेत, बोधे बाबा आहेत, सध्या विद्यमान असणारे आमचे कुरेकर बाबा आहेत, नाही का. हे जे संत महात्मे आहेत ना, या संत महात्म्यांच्या स्पर्शानं आमचं लोखंडाचं सोनं झालं. नाही तर आम्ही काय दगडच होतो, पण या दगडाचा शेंदूर लावून देव त्यांनी केलं. हो, म्हणून हे उदाहरण तुमच्या समोर आहेत. असे अनेक उदाहरणं देता येतील मला. गावबाचं उदाहरण घ्या नाथ महाराजांच्या जीवनातलं. गावबाला काय येत होतं महाराज? काहीच नाही, फक्त दिवसभर बसायचा, पुरणाची पोळी खायचा आणि झोपायचा, काही येत नव्हतं. पण पाठ ज्यावेळेस नाथ महाराजांचा पाठ चालायचा, पण नाथ महाराज एक दिवस पाठाला बसले, सर्व विद्यार्थी आले, गावबा एकटा आला नाही. बाकीच्यांनी सांगितलं महाराज करा ना पाठ चालू, करा पाठ चालू. नाथ महाराज म्हणाले अरे गावबा आला नाही यायचा, त्याला येऊ द्या ना. महाराज तो येऊन तरी काय फायदा होणार आहे, त्याला काय समजत नाही यातलं, तो जड बुद्धीचा माणूस, त्याला काय समजणार यातलं. नाथ महाराज नाही, त्याला येऊ द्या. झालं असं, ज्याला गावंडळ म्हणायचे, ज्याला अडाणी म्हणायचे, एक दिवस असं झालं की नाथ महाराजांचं रामायण अर्ध्यावट आलं आणि नाथ महाराजांनी ठरवलं आता हा अवतार कार्य आपल्याला संपवायचा आहे, आता हे अवतार कार्य आपल्याला संपवायचं आहे. मग रामायण काही शिष्य म्हणायला लागले महाराज तुमचं रामायण तर अर्धवटच राहिलं, मग हे अर्थ लिहिणार कोण? त्याने सांगितलं हा गावबा लिहिल. हा गावबा कसं काय लिहिल? महाराज म्हणतात फक्त हात ठेवला डोक्यावर, नाही का, तुझी या स्नेहाची वागेश्वरी जरी उपयाती अंगीकारी तो वाचस्पतीची करी प्रबंध होडा. महाराज म्हणतात फक्त गावबाच्या डोक्यावर हात ठेवला नाथ महाराजांनी. अर्ध जे रामायण आहे नंतरचं ते गावबानी लिहिलं. विशेष हे नाही की गावबानी लिहिलं, पण तुम्ही नाथ महाराजांचं कधी रामायण ऐका, भागवत ऐका, त्यातलं रामायण नाथ महाराजांनी कोणतं लिहिलं आणि गावबानी कोणतं लिहिलं हे समजणार सुद्धा नाही, एवढं चांगलं त्यांनी गाव लिहिलं. मला सांगायचं काय, परीच जसं लोखंडाचं सोनं करतो तसे संत महात्मे सुद्धा अनेक लोखंडाचं सोनं करतात. म्हणून संत महात्मे परिसरासारखे आहेत. आणखी महाराज काही जण तिथं महिला बसलेल्या होत्या, त्या महिलामध्ये महाराज आम्ही शेतातही जात नाही, फक्त आम्हाला काय पाहिजे, घरी शेती पाहिजे. मुलगी काढा तुम्ही लग्नाला, एखादा मुलगा काढा लग्नाला, एखादा आहे का बाबा तुमची मुलगी, ते पहिले विचारतात काय शेती किती आहे बुवा. मग आपण म्हणा तुमची मुलगी शेतात जाते का बुवा? नाही, शेतात नाही जात आमची मुलगी. मग शेती कशाला पाहिजे बुवा? कठीणच आहे. आमचा मित्र गेला महाराज, मुलगी पाहायला गेला, पण मुलगी पाहायला गेल्यानंतर तो कंपनीत होता. कंपनीत गेल्यानंतर त्या बैठकीत बसला. बैठकीत बसल्यानंतर मुलीच्या वडिलांनी विचारलं काय करता? तो म्हणे काही नाही बा, कंपनीत आहे. पगार किती आहे? हा म्हणे 40,000 रुपये. 40,000 रुपये पगार फक्त म्हणे. फक्त झाले का 40,000 रुपये? फक्त 40,000 रुपये? हो बाबा 40,000 रुपये. 40,000 रुपये पगार म्हणे. 40,000 रुपये तर माझ्या मुलीला शंभूळ पुसार रुमाल पाहिजे म्हणे. केवढ्याचा? 40,000चा एका महिन्याचा माझ्या मुलीला शंभूळ पुसाचा रुमाल लागते म्हणे. 40,000 काय होईल? याला समजलं की आता आपल्याला मुलगी मिळत नाही. पण हुशार होता माझ्यासारखा. तुम्ही हसले कोण? हुशार नाही काय? तुम्ही हसले कोण भाऊ? मी हुशार वाटत नाही काय? हुशार होता तो. मला लागला आता अपमानित केल्यापेक्षा अपमानित करून गेलेलं बरं, नाही का. त्याने विचार केला म्हणे 40,000चा आणि तुमच्या मुलीला शंभूळ पुसाचा रुमाल लागते का? एवढी शंभळी आहे काय? मग नाही पाहिजे म्हणे, चाललो घरी. हो, कठीण झालं महाराज मुलीचं. काय सांगत होतो मी, काही स्त्रिया होत्या, त्या स्त्रिया कधी शेतात जात नव्हत्या, त्या स्त्रिया कधी व्यापारात गेल्या नाही. मग स्त्रियांचं घर पूर्वीच्या काळात काय होतं, घर आणि मूल. पण मुली घरात राहत होत्या, पण ते लाईट नव्हत्या लावत. संध्याकाळी काय लावत होते? दिवे लावायचे. काय करायचे? दिवे लावायचे. मग काही महिला विचारायला लागल्या, महिला साधक असतील, त्याने महाराज आम्हाला संत कळायचे असतील, आम्हाला जर संतांना शरण जायचं असेल तर आम्हालाही संत कळायला पाहिजे. मग आम्हाला सांगा ना कसे संत कळतील. त्यांनी तुकोबाने सुंदर दृष्टांत दिला. तुकोबाने आपला दीपा नाही पाटी पोटी अंधकार. दिवा जसा असतो ना दिवा, त्या दिव्यासारखे संत महात्मे असतात. दिव्यासारखे संत महात्मे असतात म्हणजे काय असतात हो महाराज? दिव्यासारखे संत महात्मे असतात म्हणजे दिवा काय करतो? दिवा लावला की प्रकाश नाहीनाट करतो प्रकाशाचा आणि अंधार पसरवतो. काय करतो? अंधाराचा नाही. तुम्ही झोपले का आहेत? तुम्ही असे बसले बा, थंडी तुम्हाला जाणून आल्या, फक्त तुमचं स्वेटर घालून बसले, वरून शाला ओढल्या, कानाले बांधलं, हे का. मी तर काहीच नाही घातलेलं. एका शर्टातून थंडी नसेल वाजत का? तुम्ही असे बसले की बा, हे असं कुठं बसतात माहिती आहे काय? तिथं बाजू किती वेळ आहे रे?
मग त्याचा ते मुंबईची पोरगी राहिली आहे ती आली की मग असे बसले तुम्ही. म्हणजे मी काय सांगून राहिलो तेही नाही. दिवा असतो ना, दिवा दिवा काय करतो? अंधकाराचा नायनाट करतो आणि प्रकाश देतो. तसेच संत महात्मे आहेत. संत महात्मे अंधाराचा नायनाट करतात आणि प्रकाश देतात. फक्त दिवा अंधकाराचा नायनाट करतो आणि प्रकाश देतो. संत महात्मे अज्ञानाचा अंधकार दूर करतात आणि ज्ञानाचा प्रकाश देतात. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात संत ही दिव्यासारखे आहेत. म्हणून दीपा नाही पाटी फुटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड. काही लहान लहान मुलं आहेत त्याकरता तुकोबरांची पा युक्ती पा, तुकोबरांची बुद्धी पा. त्यांचा आपल्याला लावता येणार नाही एवढं. शेतकरी असेल शेतकऱ्यांसाठी, व्यापारी असेल व्यापाऱ्यांसाठी. स्त्रिया बाहेर जात नाही म्हणून स्त्रियांच्या जो उपयोगात येईल असा तुकोबरा दृष्टांत दिव्याचा दृष्टांत दिलात. आणि जे लहान लहान मुलं आहेत त्या लहान लहान मुलांनाही संत कळावे, ते संतांना शरण जावं. म्हणून तुकोबरा सांगतात सर्वांगी साखर अवघी गोड. हो, साखर कशी असते सांगता येणार नाही. किती गोड असते साखर सांगता येईल का? किती गोड असते सांगता येईल? सांगता येत नाही. मग कोणी जर म्हटलं महाराज साखर खूप गोड आहे, खूप गोड आहे, एखाद्या विचारा किती गोड आहे बा, किती गोड आहे सांगता येईल? सांगता येणार नाही. एकच काम करावं लागेल, साखर घ्यायला लागेल, त्याच्या हातात द्यावं लागेल, घे खा. खाल्यानंतर तुला काय वाटतं तेवढी साखर गोड आहे. कारण साखरेची गोडी सांगता येत नाही. तसे संत महात्मे किती स्वतःचा स्वभाव काय आहे, किती गोड आहे, संत महात्मे आपल्याला किती आपल्या जवळचं समजतात हे सांगून समजणार नाही. संतांच्या सानिध्यात गेल्यावर ते समजतं. म्हणून सर्वांगी साखर अवघी गोड. आता सगळे साधक महाराज नाही महाराज आम्हाला संत कळाले, सर्वांना आनंद झाला, सर्वांना आनंद झाला आणि सर्वजण मोठ्याने गजर करायला लागले. वा वा महाराज आम्हाला संत कळाले. शेतकरी म्हणायला लागला आम्हाला संत कळाले, व्यापारी म्हणाला आम्हाला संत कळाले, स्त्रिया म्हणायला लागल्या आम्हाला संत कळाले, जे लहान लहान मुलं होते ते म्हणाले आम्हाला संत कळाले. सर्वांना आनंद झाला. आणि तेवढ्यात काही साधक उभे राहिले. म्हणे महाराज तुम्ही काही म्हणा पण तुमचे दृष्टांत चुकले. तुमचे दृष्टांत काय झाले? चुकले. का चुकले बाबा? काय आहे दृष्टांत तसा? काय चुकलं? काही नाही महाराज, तुम्ही सांगितलं की संत महात्मे कसे आहेत? चंदनासारखे आहेत. तुम्ही सांगितलं परिसरासारखे आहेत, तुम्ही सांगितलं दिव्यासारखे आहेत, तुम्ही सांगितलं साखरेसारखे आहेत. पण या चारही दृष्टांतामध्ये अवगुण आहेत. तुम्ही सांगितलं की तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळे चिन्हा. मग संतात पाहून अवगुण सापडत नाही त्यांच्यात, तर मी आताच दाखवतो. पाहायचं कामही नाही, कारण जसं जसं चंद्र आहेत असे संत सांगितले ना, मग चंदनात अवगुण आहे मी दाखवतो. काय आहे चंदनात अवगुण? चंदनात एक अवगुण आहे की चंदन शीतल जरी असलं तरी ते जाळल्यानं जळतं ना. हा शीतल आहे बाबा बरोबर आहे, पण जाळल्यानं चंदन जळतं. हा चंदनाचा अवगुणच आहे. एवढंच नाही, चंदन सर्व झाडांना आपल्यासारखं करतं पण दोन झाडांना आपल्यासारखं करत नाही. एक कर्दळीचं झाड आणि दुसरं बांबू, नाही का? या बांबूच्या झाडाला कर्दळीच्या झाडाला चंदन आपल्यासारखं कधीच करत नाही. मग चंदनासारखे जर संत म्हणत असाल महाराज तर संत सर्वांना आपल्यासारखं करतात पण काही काही लोकांना आपल्यापासून दूर ठेवतात असा त्याचा अर्थ होईल. जमेल? तुकोबरात नाही नाही तसं जमणार नाही. महाराज तुमचा दृष्टांत चुकला. बरं ठीक आहे बा, परिसात काय अवघड आहे? महाराज तुम्ही सांगितलं की परिस लोखंडाचं सोनं करतं, आम्हाला मान्य आहे. पण तेच जर सोनं घेतलं आणि ते जर एखाद्या लोखंडाला लावलं तर होईल का त्याचं सोनं? नाही ना. यामध्ये परंपरा खंडित होईल. कारण संत परंपरा हे आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गैनी प्रति गहिनी प्रसादी कीर्तिदातार ज्ञानदेवासार चोदविले. ज्ञानोबरांनी सर्व मुक्त केलं. ही परंपरा आदिनाथापासून चालत आलेली आहे. मग ही परंपरा खंडित होऊ शकते. कारण एक परिस आहे, परिस लोखंडाचं सोनं करू शकतो पण ते सोनं जर दुसऱ्या धातूला लावलं तर त्याचं लोखंड सोनं होऊ शकतं का? नाही नाही. मग फक्त एकट्या परिसाला मान देता येईल. नंतर एक संत होतील, जसा परिस एक संत आहे तसे एक संत होतील, पण संत परंपरा टिकणार नाही. म्हणून त्यात एक अवगुण आहे. पण ठीक आहे भाऊ, परिसात सुद्धा एक अवगुण आहे. महाराज तुम्ही आणखी एक दृष्टांत दिला की दिव्याचा दिला. दिवा काय करतो? अंधाराचा नायनाट करून प्रकाश देतो. तसे संत महात्मे आहेत की संत अज्ञानाचा अंधकार दूर करतात, ज्ञानाचा प्रकाश देतात. हो, पण
तुम्हीच सांगितलं की दीपाना हे पाठी पोटी अंधकार. दिवा जर सर्वांना प्रकाश देतो पण दिव्याच्या खाली अंधार असतो. आपण दिवा पाहिला ना, बरोबर आहे. दिवा लावल्यानंतर दिवा आजूबाजूला प्रकाश देतो पण दिव्याच्या खाली काय असतो? अंधार असतो. मग महाराजाचा अर्थ असाच होईल, तुमचंच प्रमाण आहे. लोकासागे ब्रह्मज्ञान आपण कोरडे प्रशांत, नाही का. सध्याचे काही कीर्तनकार आहेत, लोकांना फक्त ज्ञान ब्रह्मज्ञान वाटणं चालू आहे, स्वतः आचरणात काहीच नाही. मग असे त्या महाराज लोकांसारखे असं ते होऊ शकते महाराज की लोकांना ज्ञान वाटून राहिले, संत महात्मे लोकांना ज्ञान वाटतात पण स्वतः त्या ज्ञानाचा काही उपयोग करत नाही, असा त्याचा अर्थ होईल. चालेल? तुकोबर नाही चालणार. महाराज तुम्ही सांगितला साखरेचा दृष्टांत, या साखरेत सुद्धा एक अवगुण आहे. काय अवगुण आहे? त्या साखरेत मलिन असते. साखर काय असते? मलिन असते. मग का मलिन असते? तुम्ही पूर्वीच्या काळात जर पाहिलं ना तर ते आचार्य लोक काय करायचे, आधी बुंदी जिलेबी ज्यावेळेस पाक तयार करायचे ना, त्या पाक तयार करत असताना त्या पाकातला मळ काढायचे. काय आयडिया होती मळ काढायची? ते दूध टाकायचे, बरोबर आहे. त्या पाकात आता कोणी टाकतच नाही. हे ऍसिडिटी हे जे वाढले की नाही रोग आपल्याला, हे आचार्य आता तसं काहीच करत नाही. धरली साखर पाक केला की त्यात सगळं जण टाकून देतात, त्यामुळे तो विषयच राहिला नाही. म्हणून ह्या बिमाऱ्या वाढल्या. पूर्वीच्या काळात मी पाहिलं, आमच्या घरी पंगत होती मोठी कशाची तरी, आणि जिलेबीचा आयटम तो पाक तयार केला, त्यात दूध सोडायचे, त्यात फेस यायचा. तो फेस आला की तो त्या झाऱ्यानं फेस बाजूला काढून टाकायचा. हा फेस कशातला? तो मळ कशातला होता? साखरेतला. साखर ही मलिन आहे, साखरेमध्ये थोडाफार मळ असतो, तो मळ आधी काढायचा. महाराज मग साखरेसारखे जर संत म्हणत असाल तर संत ही मलिन आहेत असा त्याचा अर्थ होईल. चालेल का? तुकोबरा नाही चालणार. पण महाराज मग तुमचे चारही दृष्टांत चुकले. काही साधक उभे राहिले, जिज्ञासू साधक होते. नाही नाही महाराज बरोबर आहे, तुकोबरांना समजलं, बरोबर आहे बरोबर आहे. पण तुकोबर आहे पण परत उभे राहिले, तुकोबरा मला लागले सांगतो. याच्यात दृष्टांत जरी माझ्या चूक झालेली असेल, दृष्टांत जरी थोडीफार चुकीचे, तुकोबरात चुकीचं होऊ शकत नाही, पण तुकोबर आहे म्हणतात. यात जरी दृष्टांतात अवगुण सापडत असला तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळे चिना. आणि या अभंगाचा जो मध्यवर्ती गाभ आहे तो शब्द मी तुम्हाला बाजूला ठेवायला सांगितला होता. तो शब्द आता वापस घ्या, खिशातून काढा आणि परत त्या प्रमाणात जोडा. आता काय होते? तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळे चिना. तुका म्हणे तैसा, कैसा, जैसा चंदनामध्ये आहे तैसा पाहता अवगुण मिळे चिना. तुका म्हणे तैसा कैसा, जैसा परिसात अवगुण आहे तैसा पाहता अवगुण मिळे चिना. तुका म्हणे तैसा कैसा, जैसा दिव्यामध्ये अवगुण आहे. तुका म्हणे तैसा कैसा, जैसा साखरेमध्ये अवगुण आहे तैसा पाहता अवगुण मिळे चिना. डोबा रखुमाई डोबा रखुमाई, डोबा रखुमाई, डोबा सप्ता तुम्ही करून राहिले की उदळा दिला? उदळ समजते तुम्हाला? पण मी बोलतोय भाषा समजून राहिली का? मी काही जास्त दूरचा नाही, अकोल्यातलं म्हणजे अकोट जवळचाच आहे. कारण तुम्ही अमरावती जिल्ह्यातले मला माहिती आहे, तुम्ही शिष्ट आहे थोडेसे, म्हणजे शिष्ट म्हणजे सुशिक्षित आहे. आम्ही का उंडळा अकोल्यातले असं काही नाही. तुमच्या भाषेत आणि आमच्या भाषेत फरक आहे. कारण तुम्ही जर चपला घालून जर मंडपात येत असाल तर सुशिक्षितच मला लागेल ना. हो, कारण काही विषय आता आम्ही कसं, आम्ही बिना चपला फिरणारे माणसं, आमचं काही विषय नाही. पण म्हणजे आमच्या भाषेतही फरक आहे बरं. माझी भाषा नसेल समजत, कारण भाषेत फरक आहे. 10-10 किलोमीटर भाषा बदलते. आमच्याकडे मेल्यावर माणसं जातात की माणसं आपल्याकडे मेल्यावर. तुमच्याकडे कसं आहे? असं आहे काय? म्हणजे सारखं वाटतं तुमच्या भागात आहे काय? बर. तुमच्याकडे टोंगळ्याला काय म्हणतात? टोंगळा. आमच्याकडे टोंगाया म्हणतात. तुमच्याकडे गुळाला काय म्हणतात? गुळाला गुळ म्हणतात ना. आमच्याकडे गुई म्हणतात. गुळ नाही म्हणतात आमच्याकडे, गुई म्हणतात. तुमच्याकडे पुडीला काय म्हणतात? पोळी. आमच्याकडे पोळी म्हणतात. आमचा वाड्याकरी जर पंक्तीत आला तर तो पोळी नाही म्हणणार, घ्या पोळी, घ्या पोळी, घ्या पोळी, घ्या पोळी, चालला पोळी पोळी पोळी. तुमच्या इथं शिष्ट आहे, इथं तिथं. आमच्या अकोल्याला काही तसं नाही. अति तती, बसनबे, जानबे, येनबे. तुम्ही चांगले लोक आहे बा तुम्ही. हा, तुम्ही ते नवीन सुनवारी येते ना घरी, नवीन सुनवारी ते पहा, आणि ते लई पदर गिदर घेऊन असे टुमुक टुमुक नाही का, नवीन पहिली 1 महिना बरं. आणि मी ना आज सकाळी जोडले
आणि ना मी ना शेतामध्ये गेले आणि 12 वाजता ना वावरातून घरी आले. मग तुला वावरातून घरी यायचं होतं, शेतात जायचा कुठं ना कशाला गेला नाही का? असो, सौद्या माझा विषय नाही तो. तुकोबर आहे म्हणतात. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. मी सांगत होतो यांना उदळा दिला का सत्ता? यांना उदळा दिला का? नाही. आपलं कर्तव्य नाही का काही? बरं तुम्ही जर एखाद्या देवाचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं, पुण्य यांना जाणार आहे का तुम्हाला लागणार आहे का मला लागणार आहे? मग तुम्हाला सांगावंच लागते का? इथे आल्यानंतर तीर्थ आल्यानंतर सांगायचं काम नाही पडलं पाहिजे. टाळी वाजवा, राम म्हणा, मनातून म्हणा. चांगलं म्हणा. 1500 रुपये बंद करीन मी. माझ्या वर्ण तिथपर्यंत पोहोचाय बरं. हो, 1500 पाहिजे काय? मोठ्यानं म्हणा. हे रे बा विठ्ठला. अरे आवाज 2100 करू का? पत्र पाठवू का? 2100 करा मग पुढच्या महिन्यापासून, जानेवारी पासून. हा, मग मोठ्यानं म्हणा. ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. 2100 म्हटलं की आवाज वाढला की नाही? हो, 2500 करू का? आवाज वाढवता का? मोठ्यानं म्हणा. हे रे बा विठ्ठला, हे रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. कोणाचं भजन आहे? कोण गायलेलं आहे? जनाबाईला. जनाबाईने भजन गायलं. जनाबाईनं भजन गायलं आणि कोण आलं होतं धावत? विठ्ठल. आपला आला का पहा बरं? जनाबाई एकटीच होती ना, आपण एवढ्या जनाबाई आला का कोणी? बाहेरून आला का कोणी? दिसते का तिकडे बाहेर आला का देव? का नशील आला हो? का नशील आला? आपला भाव नाही, नाही का? आपला भावाचा सांगायला पुरत नाही, कारण मला टाइम झाला. हो, कारण घड्याळ पुढेच जाऊ देत नाही. आपला भाव सांगू का कसा असते? आपला भाव आपण देवाला नैवेद्य करतो. आपला नैवेद्य आपण घरी पोळी गेळी खातो एवढीशी, आणि देवाला नैवेद्य असते आपला एवढा. बरोबर ना? आपल्याला पोळी एवढी आणि देवाला एवढी. मग एवढ्या पोळीवर देवाला भात एवढा एवढा, पापड तुकडा, कुरडी थोडीशी, भजा अर्धा. आता मला सांगा, भजा जर सगळ्यात ठेवला तुम्ही, नाही मला माहित आहे तुमच्या मागं तुम्हाला देवाची काळजी आहे. तुम्हाला वाटते बा देवानं पूर्ण भजा खाल्ला अपचन होईल, देवाला ऍसिडिटी वाढेल. काळजी आहे की तुम्हाला, म्हणून तुम्ही पूर्ण ठेवत नाही. मला माहित आहे. हो, मला ते निदान समजलेलं आहे. नरतीय निदान लागले हाती, ते निदान मला हाती लागलेलं आहे की तुम्हाला काळजी शिंगीन देवाची, किंवा देवाने एक भजा ठेवला आणि देवाची ऍसिडिटी वाढली तर मग काय, ते एक ओमीची गोळी ठेवत जा शेजारी, पण तरी पूर्ण भजा ठेवत जा, अर्धा नाका ठेवत जा. आपला भाव तेवढा नाही महाराज. पण असो, एकदा प्रेमाने सर्वांनी भजन करायचं. हा, सर्वांनी हात वर करा, करा हात वर. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. तुमच्या शेजारी कोण भजला तुम्ही पहा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. केले का? सांगायचं काम नाही तुम्हाला. तेवढे हुशार आहेत तुमच्या गावातले लोक, जास्तच हुशार आहेत. हो,
असो तुकोवर आहे म्हणतात, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना. जसं चारही दृष्टांतामध्ये म्हणजे काही ना काही अवगुण सापडते, तसेच संत महात्मे नाही. संतात तैसा पाहून सुद्धा अवगुण सापडते. असे जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत ज्यांच्यामध्ये संपूर्ण गुण भरलेले आहेत. काहो महाराज, मग याच्यात या चारही दृष्टांतामध्ये जर अवगुण असतील तर तुम्ही हे दृष्टांत का निवडले? महाराज म्हणतात या दृष्टांतात पाहिलं तर हे या दृष्टात व्यंग सापडत नाही. व्यंग म्हणजे कोणतं? हे आतून बाहेरून सारखे आहे. म्हणून हे चार दृष्टांत कोपऱ्यात घेतले. चंदन हे आतूनही तसंच असतं दिसायला आणि बाहेरून तसं दिसायला असतं, नाही का? साखर आत वेगळी असते आणि बाहेर वेगळी असते का? जसं स्क्रीमचं बिस्किट असते, आतून वेगळं असते. आईस्क्रीम असते, वर बिस्किट असते, तसं असते का? नाही. चंदन आतून बाहेरून सारखं आहे म्हणून चंदनाचा दृष्टांत. परीस आतून बाहेरून सारखं असते म्हणून परिसराचा दृष्टांत. दिव्याची ज्योत आतून बाहेरून सारखी असते, प्रकाशमान असते, आणि साखरही आतून बाहेरून सारखी असते म्हणून साखरेचा दृष्टांत. तुकोबारांना या दृष्टांतातून हेच सांगायचं आहे की संत महात्मे हे आतून सुद्धा शुद्ध असतात आणि बाहेरून सुद्धा शुद्ध असतात. म्हणून चारी दृष्टांताची तुकोबाराने निवड केली. पण काही अवगुण सापडत असतील त्या दृष्टांतामध्ये. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना. झालेली सेवा जी काही वेडी वाकडी असेल, कर्माचा टाइम संपलेला आहे आणि आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषद शाळा. लागू किती वाजता? सुट्टे फसले तसंच असते, लागू द्या किती वाजता. पण आपला टाइमात सोडवण्याचा प्रयत्न करतो. फक्त जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल. आधी भजन करून घेऊन मग सांगतो, म्हणजे माझा टाइम होऊन जाते, नाही का? मग ओव्हर टाइम करतो. करू ना ओव्हर टाइम? करू ना? द्या मग 100 रुपये. एवढ्या टाइमचं बोललो मी, बाहेरचं कसं म्हणतात ओव्हर टाइमचे कोणते देता ना? तुमच्याकडे पद्धत नाही काय? आमच्याकडे पद्धत आहे की नाही महाराज? आपल्याकडे पद्धत. कीर्तनकाराचं कीर्तन झालं की कीर्तनकाराचं दर्शन घेतात आणि कीर्तनकाराला 100 रुपये देतात. तुमच्याकडे नाही का? खरं चालू आजपासून. तुम्हाला महाराज आणले नाही मग मी सोनंही घेतो. हो, एक मनी जरी दिला तरी खूप झालं. सध्याच्या काळात खूप महाग आहे, त्यामुळे काही दिलं चालते. असं काही नाही, तसं काही नाही. पण तसंच आहे ते. विठ्ठल विठ्ठल तुकोवर आता चारही दृष्टांचा अवगुण सापडत असले तरी संत महात्मे तसे नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना. ज्ञानेश्वर